मालवणमध्ये शिंदेंनी बॅगेतून काय आणलं? भाजपनंतर शिंदेंवर पैसे वाटपाचे आरोप. लोकशाहीची ऐशी की तैशी, ठाकरे सेनेचा हल्लाबोल. मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत खासदार निलेश राणेंनी भाजपवर पैसे वाटपाच्या आरोपांचा धडाकाच लावलाय, तो अगदी मतदानाच्या दिवसापर्यंत. साहजिकच ही निवडणूक पैशांमुळे गाजली. ठाकरे सेनाही मालवणमधील पैसे वाटपावरून आक्रमक झाली. खासदार संजय राऊतांनीही पोस्ट करत मालवणमध्ये शिंदेंनी बॅगेतून काय आणलं असा सवाल उपस्थित करत लोकशाहीची ऐशी की तैसी असं म्हटलंय. तर दुसरीकडे ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनीही शिंदेंनी मतदारांना वाटण्यासाठीच पैसे आणले असा आरोप केलाय. एक मात्र निश्चित झालं की त्या हेलिकॉप्टरने येताना ज्या 2 मोठ्या जड बॅगा होत्या त्या जड बॅगा मात्र मालवणात काल रात्रभर वाटत होते. आणि त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे किंवा शिंदे सेना ही भारतीय जनता पार्टी पैसे वाटून आरोप करतो, परंतु हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ह्यांनी पैसे वाटूनच ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत. दरम्यान वैभव नाईकांच्या या आरोपावर शिंदे सेनेनंही पलटवार केलाय. प्रचारासाठी घराबाहेर पडणाऱ्यांच्या हातात बॅगा दिसतात असा टोला उदय सामंतांनी लगावलाय. जो नेता 8-8 दिवस फिरतो, प्रचारामध्ये व्यस्त असतो, त्याच्याच कपड्याच्या बॅगा त्याच्याबरोबर असू शकतात. जे नेते घरातनं बाहेरच पडत नाहीत त्यांना बॅग घेऊन जाण्याची परिस्थिती निर्माणच होत नाही. त्यांच्या युबीटीच्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी मी एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात नाही हे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं हे क्रमप्राप्त आहे. पण आपण कोणावर टीका करतोय याचं थोडं भान असलं पाहिजे. बॉस, मग तुम्हाला तक्रार करायला हवी होती ना. तुम्ही तोंडामध्ये काय फेविकॉल घातलं होतं? तोंड नाही उघडलं तुमचं. जेव्हा तुम्हाला डाऊट आला की इकडे काहीतरी होत आहे, अच्छा, तुम्हाला माहिती असेल निवडणूक आयोगाचा कुठलाही हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर निवडणूक आयोगाचा कॅमेरा असतो, तो सगळं आतमध्ये चेक करतो, बरोबर आहे. आता निवडणूक आयोगाचा कॅमेरा असताना त्याला जर डाऊट आला, ते बायपास करून जर काय होत असेल तर त्यांनी तक्रार का नाही केली? विधानसभा निवडणुकीतही राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हेलिकॉप्टरमधून नाशिकला पैसे नेल्याचा आरोप केला होता. तेव्हाही बॅग तपासण्यावरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं होतं. अरे बघा ना, लाजू नका. आता पुन्हा एकदा शिंदेंची बॅग चर्चेत आली आहे. कोकणातील निवडणुकीत विकास कामांऐवजी रुपयाच वरचढ ठरलाय असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.